नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जीके मराठी या यूट्यूब चॅनलवर। KYC संबंधित नवीन अपडेट इथे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करत चला। व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक देखील करत चला। लाडकी बहीण योजनेविषयी कुठलेही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। नुकत्याच सादर झालेल्या बजेटमध्ये लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींच्या KYC समस्या अजूनही कायम आहेत। KYC न केल्यामुळे अनेक बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे। नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच बहिणींचे पैसे येणं बंद झालेले आहे। खूप बहिणींनी एकदाही KYC केली नाही। फक्त KYC न केल्यामुळे पात्र बहिणींचा लाभ बंद झालेला आहे। पात्र असून सुद्धा KYC न केल्यामुळे खूप लाडक्या बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। त्यांचा लाभ बंद झालेला आहे। त्यांची तक्रार पण कोणी घेत नाही। मग अशा वेळेस या बहिणींनी काय करावं, कुठं जावं, त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे। कारण KYC अपडेट जेव्हा आली होती तेव्हा काही कारणामुळे त्यांनी KYC केली नाही। ज्या बहिणींनी 31 डिसेंबरच्या आधी KYC केली त्यांना हप्ता सुरळीत सुरू आहे आणि ज्या बहिणी KYC करून सुद्धा त्यांना लाभ मिळालेला नाही तर त्या काही कारणामुळे अपात्र करण्यात आलेला आहे। जवळपास 30 ते 35% महिला या योजनेपासून वंचित आहेत, त्यांना अपात्र केलेलं आहे। मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती आहे की ज्या बहिणींची KYC झाली नाही त्यांना परत एक संधी देण्यात यावी। कारण वेगवेगळ्या कारणामुळे बहिणी KYC करू शकल्या नाही। काही बहिणींचं सर्व्हर डाऊन होतं, काहींचा OTP प्रॉब्लेम होता, काहींना तर KYC काय असते हेही माहीत नव्हतं। खूप गावागावातल्या आणि खेड्यापाड्यातल्या बहिणी आहेत, गोरगरीब बहिणी आहेत, त्या मजुरी करतात। कारण जेव्हा त्या व्हिडिओ बघतात तेव्हा कमेंटमध्ये तक्रार करतात, त्याच्यावरूनच कळते की खूप बहिणी अशा आहेत त्या पात्र आहेत पण KYC न केल्यामुळे त्यांचा लाभ मिळत नाही आहे। मग ह्या बहिणींची तक्रार कुठे होईल आणि यांचं KYC कधी होईल हा खूप मोठा प्रश्न आहे। एकदा तरी निदान 31 मार्चपर्यंत त्यांना संधी देण्यात यावी। KYC दुरुस्तीची पद्धत सध्या सुरू आहे, त्यामध्ये जर त्यांना KYC परत करण्याची संधी दिली तर खूप चांगलं होईल। एकल महिला त्यांना दुसरा आधार कार्ड नंबर कुणाचा द्यायचा हा मोठा प्रश्न होता, त्यामुळे त्यांची KYC होऊ शकली नाही। खरं तर ज्या पात्र महिला आहेत आणि ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांचाच लाभ इथे बंद झालेला आहे। एका घरामध्ये जर एका राशन कार्डवर एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असेल तर त्यांचा लाभ सुरू आहे। काही बहिणींच्या अशा तक्रारी आहे की KYC करून सुद्धा आम्हाला लाभ मिळत नाही। तर एका राशन कार्डवर एक विवाहित आणि एक अविवाहित, त्याचप्रमाणे 2.5 लाखाच्या आत उत्पन्न, 4 व्हीलर नसावी, हे काही जे लाडक्या बहिणीचे निकष होते त्या निकषामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे आणि पुढे सुद्धा तुम्हाला अपात्रच घोषित करण्यात आलं, तुम्हाला लाभ मिळणार नाही। परंतु ज्या पात्र आहेत त्यांनी KYC न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे, यांना एक संधी देण्यात यावी। जून महिन्यामध्ये KYCची नवीन अपडेट येणार आहे, परंतु तोपर्यंत बहिणींचा जो हप्ता आहे तो थांबवण्यात आलेला आहे। मग जून महिन्यापर्यंत जर यांना थांबावं लागेल तर त्यांचा पेंडिंग लाभ त्यांना मिळेल का, तर तोही मिळण्याची शक्यता खूप कमी आहे। जून महिन्यात जर KYC अपडेट नवीन आली आणि त्यांनी KYC केली तरच त्यांचा हप्ता सुरळीत सुरू राहील। मग तोपर्यंत जो काही हप्ता आहे त्यांचा तो पेंडिंग राहणार आहे आणि तो मिळण्याची शक्यताही त्यांना खूप कमी आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप अशा बहिणी आहेत ज्यांनी KYCच केली नाही आणि आता त्यांचा जो लाभ बंद झाला आहे त्यांना कळलं की KYC न केल्यामुळे आपला लाभ बंद झालेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला एक काम करायचं आहे, महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन एक तिथे अर्ज लिहून द्यायचा आहे की आम्ही पात्र असून आमचा लाभ बंद झालेला आहे केवळ KYC न केल्यामुळे। जेवढे तुम्ही तिथे अर्ज द्याल, जेवढी संख्या अर्जाची जास्त होईल तेवढी तिथल्या अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यानंतरच काही ना काही उपाय होईल। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार KYC परत सुरू करण्यासाठी शासनाला विनंती करत आहोत। तुम्हाला सुद्धा काही ना काही तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन हालचाल करावी लागेल। मैत्रिणींनो, बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। अशाच खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। व्हिडिओला देखील एक लाईक करत चला। पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।